आणि नंतर काय सांगितलं प्रेपोजिशन शो रिलेशन इन द स्पीच ॲट द टेस्ट प्रेपोजिशन इथं काय दिलं प्रेपोजिशन PREPOSITION प्रेपोजिशन म्हणजे शब्द योग्य हवे शब्द योगी आता त्याची उदाहरण खाली काय दिले ते आपल्याला इन आणि ॲट इन आणि ॲट इन आणि ॲट उदाहरण दिले आणि कंजक्शन जॉइन इन द मेनी वे sentences word or phrase and phrase आता कंजक्शनचा उपयोग कंजक्शन आता करा तुम्हाला आठ पाठ करता येणार नाही बरोबर आहे तर त्या राहिले हे तुम्हाला काय करतोय नाउन प्रोनाउन विशेषण क्रियापद नाउन प्रोनाउन विशेषण आणि क्रियापद म्हणजे नाउन प्रोनाउन ऍडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन कंजक्शन आणि इंटरजेक्शन 8 जाती आपल्याला पुस्तकामध्ये दिले त्या जाती अगोदर लिहून काढ काय काय पुस्तकाला काय मग काय कशावरती लिहून दिले तू काय कशाकडे लक्ष दिले हे पुस्तकात नाही की तुम्ही लक्ष दिलं नाही का पुस्तकात आजी का हा मग तुम्हाला काय वाटलं 6 नंबर सांग किती सांगितले 9 नंबर पानावरती ती कविता आहे पार्ट ऑफ स्पीच कवितेचं नावच आपल्याला द पार्ट ऑफ स्पीच शब्दाच्या जाती आता शब्दाच्या जाती तुम्हाला नाव दिले त्याच्या खाली उदाहरण दिले व प्रोनाउन दिले ॲडजेक्टिव्ह दिले बरोबर पुस्तकातलं काढा लिहून असं ते काढा कविता द्या पण वाचा आणि मराठीला अर्थ लिहा नाव म्हणजे नाव प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब मी तुम्हाला मराठीत लिहून दिले हे शब्द आहेत का बघा पुस्तकात आणि त्याचा अर्थ मराठीत तिथं पुस्तकात लिहून घ्या वाटतं किंवा वहीत द्या आणि पाठांतर करा मला वेळ पाहिजे आणि स्पेलिंग असेल पूर्ण नाही फक्त हे नाव मी लिहिले तेवढे शब्द स्पेलिंग असेल आणि मराठी अर्थ असेल पाठांतर करायचं आले का लक्षात आता हे जे दिले त्याला मी नाव बघा नाव प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब ॲडवर्ब प्रिपोजिशन आणि खाली कंजक्शन आहे बघा COUN JUN कंजक्शन म्हणजे केवळ प्रयोग आहे केवळ प्रयोगी अव्यय अव्यय हे 8 जाती त्या कवितेमध्ये आहेत का बघा आणि त्या कवितेमधल्या स्पेलिंग घ्या आणि उद्या त्याला पाठांतर करून या नाउन प्रोनाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब प्रिपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन पाठांतर करून येते एवढं कविता लिहायची शुद्ध लेखनामध्ये आणि त्या कवितेचे हे शब्द आहेत का बघायचे आणि ते पाठांतर करायचे आपण फळ्यावरती लिहून घ्या आले का लक्षात